with this pandemic, we all realized the importance of the food products, especially the horticulture products. Most of us started planting either in the pots or in the surrounding area, but at the same time, lack of knowledge, lack of knowing how to go about this created a little bit of problems, but at the same time, the enthusiasm with the people was growing and is growing day by day. We call it today urban farming, a way forward to live and lead a very healthy life. We have seen having fresh vegetable right at our hands has created a better environment, a better health condition, and we all feel safe consuming these products. So, friends, without wasting much time, I would like to introduce you to Dr. Gopal Mahajan, who is an eminent scientist with Indian Institute of Agriculture Research. He is based at Old Goa Center, and he has been very, very helpful to the farming community. Especially, he comes to the aid of the farming community most of the time whenever there is problem, whenever there are grievances. He goes to the grassroots and helps the farmers to overcome their problem. I'm sure today he is going to give us an insight as to how to manage and how to bring about better productivity, better cultivation in horticulture products. I'm sure we are all going to benefit with his expert words of wisdom. I would only request all my friends that we need to ask questions and get ourselves satisfied once the lectures are over. So please put your questions in the chat box or write to the organizers, and only those questions will be taken up. So I would request Dr. Gopal Mahajan to please take it further. धन्यवाद सर. मी स्क्रीन शेअर करू शकतो? Yes, sir. Okay. Yes, sir. व्यवस्थित दिसते स्क्रीन सर? माझा आवाज येतोय? हो हो. Go ahead. हा, धन्यवाद सर. सगळ्यात प्रथम मी जेवढे शेतकरी बंधू आपला हा कार्यक्रम बघतायत त्यांचं धन्यवाद करतो. किसान टीम पै रायकर सर, उदयनश्री प्रकाश कुलकर्णी सर, प्राची मॅडम जे हे टेक्निकली असिस्टन्स करता आहेत, तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद. या कोविड-19 मध्ये आपण सगळ्यांनी आपापली काळजी घ्यावी. आपली मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग जे काही काळजीपूर्वक आपण करू शकतो त्या सगळ्यांचं आपण पालन करावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आजचं हे आपलं लेक्चर सुरू करतो. मुद्दामून आजचं लेक्चर जास्तीत जास्त करून मराठीत मी स्लाइड बनवलेले आहेत. मागचं लेक्चर जे फ्रुट्स वरती होतं ते इंग्रजीमध्ये होतं आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की मराठीत जर आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला तर ते अतिशय उपयुक्त होईल. सगळ्यांना मी सांगू इच्छितो, गोवा आणि इतर राज्य यांच्यामध्ये भाजीपाला किंवा फळभाज्या यांचं जर तुम्ही समीकरण बघितलं तर फार वेगळं आहे. गोव्यामध्ये तुम्ही ठिकठिकाणी बघू शकतात की रस्त्याच्या बाजूला स्त्रिया, माणसं हे आपले गार्डन ग्रोन जे व्हेजिटेबल्स असतात ते सगळे संध्याकाळी विकण्यासाठी आणत असतात. पण आपल्याला ही गोष्ट अजून मान्य करायला हवी की बहुतेकसा भाजीपाला गोव्यामध्ये, ज्या गोव्या राज्यामध्ये आपण येतो तो हा शेजारच्या राज्यांमधून येतो. महाराष्ट्र म्हणा किंवा मोठ्या प्रमाणावर कर्नाटक. तर आपण फळभाज्या पिकांच्या उत्पादनात अजूनपर्यंत जेवढी
डिमांड आहे तेवढं आपण पुरवू शकत नाही. तर या ठिकाणी एक मोठा स्कोप गोव्यातील फळभाज्या पिकांसाठी आहे. कोविडमध्ये ज्यावेळेस टुरिझम इंडस्ट्री ठप्प झालेली आहे, त्या ठिकाणी आपण फळभाज्या पिकांवर भरपूर काम करू शकतो. येणारा आता पावसाळा संपण्यात येत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये शेतकरी पुन्हा एकदा नव्याने फळभाज्या पिकांच्या लागवडीसाठी सुरुवात करतील. तर त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आपलं आजचं हे लेक्चर त्यांना एक योग्य मार्गदर्शन म्हणून कामात येईल. आपण सुरुवात करताना संपूर्णतः फळभाज्यांमध्ये आपण काय टाकायला पाहिजे, कोणत्या मूलद्रव्यांचं, अन्नद्रव्यांचं समतोल आपण बाळगायला पाहिजे, त्यापेक्षा थोडे काही मिनिटं आपण यावरती घालूया की हे सगळं का. आपण जेव्हा मनुष्यासाठी विचार करतो त्यावेळेस आपण एक समतोल आहार घेण्यावर जास्त भर देत असतो, ज्यामध्ये आपलं सगळं काही असेल, विटामिन्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स आणि विविध प्रकारचे लोणचं, पापड. मी शेजारी एक पान दाखवलेलं आहे, त्यामध्ये यावरून आपल्याला कळेल की जेवढा समतोल आहार आपण घेणार तेवढीच आपली तब्येत किंवा आपलं स्वास्थ्य हे चांगलं राहणार. पण याच बरोबर आपल्याला एकही गोष्ट महत्वाची आहे जी लक्षात घ्यायला पाहिजे. जे फळभाज्या आपल्याला स्वास्थ्य देतात त्या फळभाज्या पिकांच्या सुद्धा स्वास्थ्यासाठी काही अन्नद्रव्य हे फार महत्वाची असतात. साधारणतः मनुष्याला 18 मूलद्रव्यांची गरज असते आपलं आयुष्य पूर्ण करण्यासाठी किंवा जगण्यासाठी, आणि झाडांना 17 मूलद्रव्यांची गरज असते आपलं लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की आपण उत्पन्नाच्या दृष्टीने किंवा क्वालिटीच्या दृष्टीने फळभाज्या पिकवण्यासाठी इतर अन्नद्रव्यांची सुद्धा दखल घेतली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे 17 अन्नद्रव्य, ज्यापैकी हायड्रोजन, कार्बन, ऑक्सिजन किंवा निकेल, मॉलिब्डेनम हे अतिशय कमी प्रमाणात लागतात. हायड्रोजन, कार्बन हे मोठ्या प्रमाणात लागत असतात, पण ते झाडं वातावरणातच घेतात. तर मुख्यतः वरती तुम्ही जसं हा टेबल बघणार, NPK हे सगळ्यात जास्त मात्रा झाडांना या मूलद्रव्यांची किंवा अन्नद्रव्यांची लागत असते. त्यानंतर याला आपण प्रायमरी न्यूट्रिएंट्स देखील म्हणतो. दुसरं मॅग्नेशियम, सल्फर आणि कॅल्शियम यांना सेकंडरी न्यूट्रिएंट्स देखील म्हणतो, कारण की यांचा एक प्रायमरी फर्टिलायझर सोर्स नसल्यामुळे आपण त्याला सेकंडरी, ते प्रायमरी न्यूट्रिएंट्स सोबतच फर्टिलायझर सोबत सेकंडरी म्हणून जातात, म्हणून त्याला आपण सेकंडरी न्यूट्रिएंट्स म्हणतो. बोरॉन, क्लोरीन, मॅंगनीज, आयरन, निकेल, कॉपर, झिंक, मोलिब्डेनम हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत जे फार मोठ्या प्रमाणावर लागत असतात. आपण सगळ्या एकमेकांना भेटलो की सगळ्यात पहिला प्रश्न आपण हा विचारत असतो की आपण कसे आहात, आपण कसे असा. याचं उत्तर बऱ्यापैकी 2 पद्धतीने असू शकतं, बरे किंवा वाईट. याच ठिकाणी आपल्याला हा प्रश्न देखील विचारणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी आपण ऍग्रिकल्चर किंवा कृषी करायला जातो, आपल्या जमिनीचं आरोग्यही कसं आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे. भाजीपाला पिकवण्यासाठी आपली जमीन कशी आहे ते जाणून घेणं आपल्याला फार महत्वाचं आहे. आता आपण जास्तीत जास्त प्रमाणात गोव्याची माती जर बघितली तर तिचा रंग हा लाल असतो किंवा तांबडा असतो. तर लाल रंगाच्या जमिनी म्हणजे ह्या जमिनींमध्ये आम्लता ही जास्त असते. तर डाव्या बाजूला जर तुम्ही बघाल तर जे काही अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणात त्या जमिनीत असतात ते दिलेले आहे. लोह, आयरन म्हणतो आपण, मॅंगनीज, कॉपर, आणि त्यामुळेच कदाचित आपल्या भागामध्ये आयरन ओर मायनिंग चालायची, लोहाचं प्रमाण इतकं जास्त आहे. उजव्या बाजूला कमी प्रमाणात असलेले मूलद्रव्य तुम्ही बघू शकता. अधिक प्रमाणात असलेल्या मूलद्रव्यांपेक्षा, अन्नद्रव्यांपेक्षा कमी प्रमाणात असलेले अन्नद्रव्य हे आहे. नत्र, स्फुरद, पालाश. स्फुरद हा मीडियम प्रमाणात असतो, त्याचं मी पुढे एक स्लाइड आहे त्यामध्ये व्यवस्थित स्पष्टीकरण देईल. पालाश, कॅल्शियम, बोरॉन, झिंक आणि मोलिब्डेनम. तर हा मातीचा गुणधर्म आपल्याला लक्षात ठेवणं कायम महत्वाचं आहे. आपल्याला आयरन, मॅंगनीज, कॉपर या खताचा वापर करणं अजिबात गरज नाही, कारण की आपल्या जमिनीत ते बऱ्या प्रमाणात आहेत. पण ज्या गोष्टी कमी प्रमाणात आहेत त्यांचा योग्य वापर करणे हे फार महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकाल, ही मुद्दामून मी एक टेबल, फक्त हाच एक टेबल आहे आणि काही रेकमेंडेशन्स आहेत, मुद्दामून मी या ठिकाणी टाकलं. तुम्ही जर पहिला पॅरामीटर बघाल पीएच, तर गोवन जमिनीचा साधारणतः आम्ही 1470-75 सॅम्पलच्या अनालिसिस वरनं या कन्क्लुजनवर पोहोचलो की गोवन
pH हा 5.30 आहे, 5.30. याचा अर्थ होतो आपल्या जमिनी ह्या स्ट्रॉंगली ऍसिडिक आहेत, अतिशय आम्लीय आहेत. हे लक्षात ठेवणं आपल्याला फार महत्वाचं आहे. नायट्रोजन आपला कमी आहे, पोटॅशियम कमी आहे, फॉस्फरस हा मध्यम प्रमाणात आहे, सल्फर, आयरन, मॅंगनीज, कॉपर बऱ्यापैकी आहेत, पण झिंक आणि बोरॉन हे भरपूर कमी प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये आहे. आता आपल्या जमिनीचं स्वास्थ्य कसं आहे हे आपण जाणून घेतलं, पण हे लेक्चर संपल्यानंतर 2-3 गोष्टी मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगाव्याशा वाटतात, की Yes. काही तांत्रिक सल्ले आपण लक्षात ठेवायला हवे. मातीचे परीक्षण आपण अवश्य करून घ्यायला पाहिजे. जरी आपल्याकडे माती परीक्षण नसेल तरी सुद्धा ऍटलिस्ट आपल्याला एक माहिती असायला हवी की आपल्या जमिनींमध्ये कोणते मूलद्रव्य जास्त आहेत किंवा कोणते मूलद्रव्य कमी आहेत. कारण आज खत वापरणे ही जी संकल्पना आहे ही जास्त करून याच्यावर निर्णय घेतला जातो की मार्केटमध्ये कोणतं खत अवेलेबल आहे किंवा माझ्या शेजारी शेतकऱ्याने किती खत वापरलं. त्याने जर 1 पोतं वापरलं असेल तर आपण 1.5 वापरणार, त्याच्या शेजारी 2 वापरणार. तर ज्या पद्धतीने डॉक्टर आपल्याला एखाद्या गोळीचं प्रिस्क्रिप्शन देत असतो आणि आपण ते इतक्या काटेकोर पद्धतीने पाळत असतो. आता COVID-19 मध्ये तर जेव्हा डॉक्टरांनीही प्रिस्क्राईब केलं तरी सुद्धा आपण बऱ्याच पद्धतीचे काढे पित आहोत, व्हिटॅमिन सी गोळ्या वगैरे घेत आहोत. तर ज्या पद्धतीने आपण ते सल्ले इतक्या काटेकोरपणे वापरतो, तेच सल्ले आपण जमिनीसाठी सुद्धा किंवा मातीसाठी सुद्धा वापरायला हवेत. तर माती परीक्षण अहवाल असेल तर फारच उत्तम. त्या अहवालाला आपण व्यवस्थित वाचायला पाहिजे आणि त्या अहवालानुसार आपण खतांचा वापर करायला पाहिजे. आता बरेच शेतकरी हे देखील म्हणतील की आमच्याकडे माती परीक्षण अहवाल नाहीये, पण त्यासाठी सुद्धा एक सेपरेट योजना आहे. मी माझ्या येणाऱ्या स्लाइड्स मध्ये सांगेल की ज्या शेतकऱ्यांकडे बऱ्याचदा असतं की आपण आपली माती परीक्षण करू शकत नाही, तर त्यासाठी आपण काय करू शकतो. पुढे जाण्यापूर्वी आपण मागच्या फ्रूट क्रॉप्स वरील जे एक वेबिनार झालं होतं त्यामध्ये सुद्धा मी काही न्यूट्रिएंट डेफिशियन्सी सिम्पटम्स दाखवले होते आणि या ठिकाणी सुद्धा आपण फळभाज्यांमध्ये, व्हेजिटेबल्स मध्ये अन्नद्रव्यांची कमतरता आणि त्यांची लक्षणे कशी दिसतात हे थोडक्यात जाणून घेऊया. कारण की बऱ्याचदा असं होतं शेतकरी शेतात जातो आणि स्वतः ते लक्षण बघतो, पण आपल्याला स्पोरेजची कमतरता आहे की पालाशची कमतरता आहे. गोव्यामध्ये साधारणतः जे मुख्य भाजीपाला पिकं आहेत, मिरची, वांगी, भेंडी, तांबडी भाजी, शिमला मिर्च आता बऱ्यापैकी काही पॉली हाऊसेस वगैरे मध्ये शेतकरी हे घेत असतात. काकडीची शेती ही बऱ्या प्रमाणात या ठिकाणी होत असते आणि इतर फळभाज्या ज्या भरपूर प्रमाणात नाही, पण त्यांचा एरिया कमी आहे. तर काही फळभाज्यांमध्ये मी आपले अन्नद्रव्यांची कमतरता व त्यांचे लक्षणे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. मिरची बऱ्या प्रमाणात गोव्यामध्ये घेतली जाते. मला या ठिकाणी एक सांगावीशी गोष्ट अभिमानास्पद वाटते की गोवा राज्याला खोला मिरची या मिरचीसाठी एक हार्मल मिरची, पेरनेम नॉर्थ साईडची मिरची, तर त्याच्यासाठी एक GI टॅग मिळालेला आहे. त्याच पद्धतीने गोवा राज्याला PPVFRA तर्फे खोला मिरची यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीने ती मिरची लागवड केली जाते आणि ते एक हायली पंजंट असा जंपलाजम आहे. त्यासाठी एक अवॉर्ड देखील शेतकऱ्यांच्या ग्रुपला मिळालेला आहे. या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, पहिलं मूलद्रव्य जे सगळ्यात जास्त झाडांना लागत असतं ते म्हणजे नत्र. नत्राची कमतरता ही कायम भाजीपाला पिकांच्या ह्या खालच्या पानांवर येत असते. एक लक्षात ठेवा, नत्राची कमतरता ही कधीच नवीन येणारे पानांवर कधीच येत नाही. तर आपल्याला कायम लक्षात ठेवायचंय की ज्या वेळेस भाजीपाला असेल किंवा एखादी फळभाजी असेल, त्यांची खालची पानं ज्या वेळेस पिवळी व्हायला लागतात किंवा त्यांचा जो डार्क ग्रीन कलर असतो तो डल व्हायला लागतो, तर तेव्हा आपण एक अंदाज बांधायला हवा की यामध्ये नत्राची ही कमतरता असते. तर याच्यामध्ये बरीचशी लक्षणं देखील असतात. याच्यामध्ये आपण प्रत्येक वेळेस सांगू शकत नाही की हीच नत्राची कमतरता आहे, पण एक आपण अंदाज बांधू शकतो. याच्यामध्ये जे काही पानं असतात ते डिस्टॉर्ट होतात आणि पानांचा कलर हा लाईट ग्रीन किंवा पिवळा होत असतो.
याच्यामध्ये आपण हे देखील म्हणतो की ही जर आपल्याला डेफिशियन्सी किंवा कमतरता करेक्ट करायची असेल तर आपण युरियाचा स्प्रे करू शकतो. आता महत्वाची गोष्ट काय आहे, कमतरता दिसल्यानंतर त्याची मॅनेजमेंट करणं किंवा त्याला करेक्ट करणं हे तितकं सोपं नाही. त्यामुळे आपण ज्यावेळेस लागवड करायला जाणार त्याच्या अगोदरच खतांचं नियोजन केलेलं बरं. आता ज्यावेळेस मिरचीचं पीक शेतामध्ये आहे आणि 2-3 महिने झालेले आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला डेफिशियन्सी दिसायला लागली, तर त्यावेळेस भरपूर खत टाकून जास्त फायदा होत नाही. आपण स्प्रेइंग करून किंवा अशा पद्धतीने टेम्पररीली किंवा थोड्या वेळासाठी ही डेफिशियन्सी उत्पन्नात हवी तेवढी जी वाढ आहे ती आपल्याला मिळू शकणार आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला माहिती आहे की आपल्या जमिनीमध्ये नत्राची कमतरता आहे, तर ती ते ॲप्लिकेशन करणं हे एकतर ट्रान्सप्लांटिंग करत असताना किंवा त्याच्या 21 दिवसानंतर पुढे शेड्यूल मी दिलेलंच आहे आणि ज्या पिकांसाठी जो वेळ सांगितलेला आहे त्यावेळेस त्यांचं पुरवठा करणं हे फार महत्वाचं आहे. स्फुरद यामध्ये तुम्ही जर बघितलं, फॉस्फरस किंवा स्फुरदची लक्षणं ओळखणं फार कठीण असतं आणि गोव्यामध्ये स्फुरदची ही कमतरता बऱ्याच ठिकाणी दिसत असते, जी मका किंवा भात पिकात चांगल्या पद्धतीने उठून दिसते, पण स्फुरदची कमतरता ही इतर पिकांमध्ये ओळखणं फार कठीण असतं. तर यामध्ये झाडं ही अतिशय छोटी छोटी राहतात आणि जी ओल्ड लीव्ह आहेत म्हणजे जुनी जी पानं असतात ती पिवळी किंवा एक पिंक कलरची मार्जिन त्याच्या आजूबाजूला तयार होत असते. यासाठी जर शेतकऱ्यांना फॉस्फरस डेफिशियन्सी घालवायची असेल तर काही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स 2% या हिशोबाने जरी स्प्रेइंग केलं तरी चालू शकतं. पण मी ऍडवाइज करेल की योग्य ती मात्रा फॉस्फरस खताची किंवा स्फुरद खताची ज्या वेळेस आपण मिरचीची लागवड करणार त्याच्या अगोदरच आपण करायला हवी. पालाश, पोटॅशियम. आता गोव्यामध्ये आज साधारणतः 3600 ते 700 मिलीमीटर एवढा पाऊस झालेला आहे आणि हे एक प्रामुख्याने कारण आहे की भरपूर पाऊस आणि भरपूर मॉडरेट टेम्परेचर 15 ते 26च्या दरम्यान असलेलं टेम्परेचर, यामुळे जमिनीमध्ये जो काही पालाश असतो, पोटॅश आपण साधारणतः म्हणूया की म्युरेट ऑफ पोटॅश खतामधनं जे अन्नद्रव्य झाडांना भेटतं ते पालाश. तर हे पालाश पाण्यासोबत लीच आउट होऊन जातं किंवा ते वाहून जातं. त्यामुळे आपल्या जमिनींमध्ये पोटॅशियमची कमतरता खूप आहे. मी प्रत्येक माझ्या लेक्चरमध्ये किंवा फार्मरशी किंवा शेतकऱ्यांशी बोलत असताना जेव्हा विचारतो की पोटॅश खत हे किती शेतकरी वापरत असतात, तर बऱ्यापैकी 20-30% शेतकरी जेवढे असतील तेवढेच ते पोटॅश बद्दल त्यांना एक जाणकारी असते किंवा ते वापरत असतात. पोटॅश हे आपल्या जमिनीत भरपूर प्रमाणात कमी आहे आणि जरी आपण टाकलं आणि योग्य पद्धतीने जर टाकलं नाही आणि पाऊस त्यावेळेस भरपूर पडला तर ते पाण्यासोबत वाहून जात असतं. तर याचीही जर कमतरता आपल्याला करेक्ट करायची असेल, जर फील्डमध्येच आपल्याला मॅनेज करायची असेल, तुम्ही बघू शकता की मिरचीची पानं एक विल्टिंग किंवा सुकायला लागतात. मार्जिन वरती एक टिप किंवा मार्जिन्स हे येलो होऊन ते सुकायला लागतात. हे लक्षण असतं पोटॅशियम किंवा पालाश डेफिशियन्सीचं. तर हे युनिव्हर्सल आहे, जेनरिक आहे. प्रत्येक झाडामध्ये ज्यावेळेस मार्जिन कडनं पिवळेपण सुरू होतं, सॉरी बाहेरच्या मार्जिन कडून आणि ह्या मिडड्रिप कडे ते प्रोग्रेस होतं, त्याला म्हणतो आपण पोटॅशियम डेफिशियन्सी आणि ही सुद्धा जुन्या पानांवरच येते. तर याला करेक्ट करण्यासाठी आपण एक फॉलियर स्प्रे पोटॅशियम सल्फेट देऊ शकतो. पोटॅशियम क्लोराईड आपण फॉलियर स्प्रेइंगसाठी जास्त वापरत नाही. आपण पोटॅशियम सल्फेट 1% म्हणजे साधारणतः 10 ग्रॅम एका लिटर मध्ये जर आपण मिश्रण करून याची स्प्रेइंग जर केली तर ही डेफिशियन्सी आपण त्या सीझन पुरता घालू शकतो. या ठिकाणी पालाश डेफिशियन्सी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला दिसू शकते की पिवळेपण आणि जे टीप असतात ते सुकायला लागतात किंवा विल्ट व्हायला लागतात. पोटॅशियम या पालाश या मूलद्रव्याप्रमाणेच कॅल्शियम हे एक असं अन्नद्रव्य आहे जे पावसासोबत लीच आउट होत असतं. भरपूर प्रमाणात पडणारा पाऊस आणि जमिनीत कमी कॅल्शियम आणि आपण जमिनीत कॅल्शियम फर्टिलायझर बऱ्यापैकी शेतकरी कोणीच टाकत नाही
आणि त्याची डिफिशियन्सी ही गोव्यामध्ये भरपूर ठिकाणी बघायला मिळत असते. याच्यावर 1-2 स्लाइड मी अजून लेक्चरच्या शेवटी टाकलेल्या आहेत, कारण लाइव्हिंग बऱ्यापैकी शेतकरी याबद्दल जागरूक नाहीत आणि लाइव्हिंगचा खर्चही आपल्याकडे ऍसिडिटी किंवा आम्लता जमिनीची जास्त असल्यामुळे खर्चही जास्त लागतो. तर त्याला आपण काय करू शकतो यासाठी शेवटी 2-3 स्लाइड एक जनरल रेकमेंडेशन्स म्हणून मी दिलेल्या आहेत. तर टोमॅटोमध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघणार पॉली हाऊसेसमध्ये किंवा शेतकरी टमाटे लावत असतात. त्यामध्ये ब्लॉसम एंड रॉट म्हणून एक सिम्पटम असतो. ब्लॉसम एंड रॉट म्हणजे जे खालचं टिप टोमॅटोचं आहे ते रॉट व्हायला लागतं आणि अशा टोमॅटोंना मार्केटमध्ये काय किंमत मिळणार याचा अंदाज तुम्ही स्वतःच बांधू शकता. या टमाट्यांची किंमत काहीच शेतकऱ्याला मिळू शकत नाही किंवा ते येणारं जे उत्पन्न आहे ते वाया गेल्यासारखं असतं. त्यामुळे कॅल्शियमचं मॅनेजमेंट सुद्धा गोवन मातींमध्ये या उलट तुम्ही दुसऱ्या भागात गेले, उदाहरणार्थ ज्या ठिकाणी काळ्या जमिनी आहेत त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता आपल्याला तेवढी भासत नाही, पण गोव्यामध्ये जिथे तांबड्या जमिनी आहेत त्या ठिकाणी कॅल्शियमची कमतरता भरपूर आहे. वांगे या पिकामध्ये वांगे सुद्धा बऱ्या प्रमाणात गोव्यामध्ये घेतले जातात. तर पालाशची कमतरता तुम्ही अशा पद्धतीने बघू शकतात की पानांच्या कडा ह्या पिवळ्या व्हायला लागतात आणि ते पान मार्जिन्स त्याचे सुकायला लागतात आणि त्या मार्जिन्स मिड कडे जात असतात आणि पूर्ण पान ज्यावेळेस भरपूर जास्त पोटॅशियम डिफिशियन्सी होत असते, पालाशची डिफिशियन्सी होते, त्यावेळेस ते पान पूर्णतः सुकून जात असतं. आणि यामुळे पोटॅश कायम लक्षात ठेवायची गोष्ट आहे की पोटॅश हे एक असं मूलद्रव्य आहे जे फळभाज्या किंवा फळं यांची क्वालिटी डिटरमाइन करत असतं. जर पालाश जमिनीत कमी आहे किंवा झाडांमध्ये कमी आहे, फळांमध्ये कमी आहे, तर त्याची क्वालिटी ही कायमच कमी असेल. पालाश या मूलद्रव्याला, अन्नद्रव्याला आपण क्वालिटी न्यूट्रिएंट देखील म्हणत असतो. याला दुसऱ्या टर्म्स मध्ये क्वालिटी न्यूट्रिएंट म्हणतात, कारण की ते जेवढ्या प्रमाणात असेल तितकीच चांगली क्वालिटी त्या फळांची असेल. हे काही फोटोग्राफ्स आम्ही स्वतः एक्सपेरिमेंट करत असताना काढलेले आहेत की ज्या ठिकाणी पोटॅशियमची डेफिशियन्सी आम्हाला आढळली आणि पोटॅशियम टाकला नाही किंवा पालाश टाकला नाही. आता पॉली हाऊसेस मध्ये बऱ्यापैकी गोव्यामध्ये पॉली हाऊसेस आहेत, तर त्यामध्ये शेतकरी कुकुंबर, काकडी वेगवेगळ्या व्हरायट्या ह्या लावत असतात. तर त्यामध्ये अशा पद्धतीचे सिम्पटम्स बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात. याला आपण डंबेल शेप्ड सिम्पटम्स डेफिशियन्सी सुद्धा म्हणतो. तर जे काकडीचं फळ आहे त्याचा शेप हा डंबेल सारखा होत असतो, आपण जे व्यायाम करण्यासाठी वापरतो. तर ह्या डंबेल शेप असलेल्या फळांना मार्केटमध्ये काहीच किंमत नसते. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याला जर अशा चांगल्या क्वालिटीची फळ जर पिकवली नाही तर त्याचं पूर्ण पीक हे वाया जात असतं. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की जी माती आहे ती तांबडी आहे आणि ज्या ट्रीटमेंटमध्ये पोटॅशियम किंवा पालाश नाहीये त्यांमध्ये हे अशा पद्धतीचे कमतरतेचे लक्षणं आपल्याला दिसून येतात. त्याला म्हणतात डंबेल शेप्ड डेफिशियन्सी सिम्पटम्स काकडी या पिकामध्ये. त्यानंतर न्यूट्रिएंट आहे बोरॉन. मागच्याही वेबिनारमध्ये मी यावर बऱ्यापैकी बोललो होतो. गोव्यातली माती ही आम्लीय आहे, 5.3 एवढा ऍव्हरेज पीएच आहे, म्हणजे स्ट्रॉंगली ऍसिडिक, अतिशय आम्लीय अशा ह्या जमिनी आहेत. आणि ज्या जमिनीमध्ये आम्लता ही खूप जास्त असते त्या जमिनींमध्ये बोरॉन हे मूलद्रव्य कमी असतं. ज्या वेळेस जमिनीचा सामू पीएच हा वाढत असतो तशी तशी बोरॉनची उपलब्धता वाढत असते. म्हणून आपण एक ओव्हरऑल म्हणू शकतो की गोव्याच्या ज्या जमिनी आहेत त्या बोरॉन या मूलद्रव्यामध्ये कमी आहेत. आणि बोरॉन हे मूलद्रव्य असं आहे की ज्याचा रोल हा रिप्रोडक्शन मध्ये झाडांना किंवा पिकांना फुल येणं, फुलांचं रूपांतर फळामध्ये होणं, रिप्रोडक्शन झाडांचं किंवा जो काही इकॉनॉमिक पार्ट असतो त्याची क्वालिटी डिटरमाइन करणं, या सगळ्यांमध्ये इकॉनॉमिक पार्ट मध्ये बोरॉनचा महत्वाचा रोल असतो. आणि आपल्या जमिनींमध्ये हेच कमी आहे. तुम्ही माडाच्या झाडामध्ये बऱ्याचदा बटन शेडिंग आपण म्हणतो असतो. शेतकरी कंप्लेन करतात की छोटे छोटे नारळ हे गळून पडतात. त्याला काही कारणही असतील, पण त्यामधलं एक मुख्य कारण हे बोरॉनची कमतरता देखील आहे की प्रीमॅच्युअर
फळ असताना ते गळून पडणं हे बोरॉनच्या डेफिशियन्सीचं एक लक्षण आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की जे भेंडी एक भेंडी आहे ती डिफॉर्म झालेली आहे, तिचा शेप हा व्यवस्थित नाहीये आणि अशा भेंडीला मार्केटमध्ये काहीच किंमत जास्त नसते. तर जे काही यंग टिप्स आहेत, फळं आहेत, हे सगळे डिफॉर्म जर झालेले असतील आणि त्यांची साईज कमी असेल, त्यांचा शेप किंवा एक युनिफॉर्म क्वालिटी नसेल, तर आपण समजायचं की ह्या फळांमध्ये किंवा ह्या झाडांमध्ये बोरॉनची डेफिशियन्सी आहे. गाजर या पिकांमध्ये बऱ्यापैकी आपण बघू शकतो की क्रॅकिंग ज्या वेळेस दिसते, गोव्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी घेतलं जातं, आंबाही घेतला जातो. तर बऱ्याच वेळेस तुम्ही आंबे हे त्यांना एक तडा गेलेला असतो किंवा त्याच्यामध्ये क्रॅकिंग होत असते. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की गाजर या पिकामध्ये सुद्धा क्रॅकिंग झालेली आहे. तर हे क्रॅकिंग होण्याचं मुख्य कारण असतं बोरॉनची डेफिशियन्सी. आणि क्रॅकिंग जर झाली, पोमोग्रेनेट मध्ये सुद्धा बऱ्याचदा आपल्याला हे बघायला मिळतं. तर अशा फळांना मार्केटमध्ये तेवढी किंमत मिळत नाही. आणि यामुळे बोरॉन हे मूलद्रव्य फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपण गोव्याच्या मातीबद्दल किंवा फळभाज्या जेव्हा गोव्याच्या मातीमध्ये आपण कल्टिवेट करण्याचा विचार करतो, तेव्हा ह्या सगळ्या अन्नद्रव्यांचा विचार करणे फार आपल्याला महत्वाचं आहे. कदाचित आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी हे सिम्पटम्स आपल्या शेतातही बघितले असतील किंवा मार्केटमध्ये आपण ज्यावेळेस गेलेलो असणार, अशा काकड्या मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर दिसतील. भरपूर ठिकाणी विकायलाही येतात. भेंड्याही आपल्याला अशा दिसतात. त्यात प्रत्येक वेळेस फक्त बोरॉनच डेफिशियंट असेल असं नाही. त्याला किडी लागलेली असते. पण जर किडा नसेल किंवा दुसरं काही नसेल तर बोरॉनची डेफिशियन्सी एक मुख्य कारण असतं. तर यावरून आपल्याला बोरॉन या मूलद्रव्याचं महत्व समजून येते. त्याच पद्धतीने झिंक सुद्धा हा गोवन मातीमध्ये कमी प्रमाणात आढळतो. झिंकचे कमतरतेचे लक्षणं हे पिकांमध्ये इतक्या सहजासहजी दिसत नाही. फार पर्टिक्युलर असे सिम्पटम्स ते असतात. त्यामुळे माझ्याकडे त्याचे फोटो काही मी हे बऱ्यापैकी स्वतः काढलेले फोटो आहेत आणि काही वेगळ्या सोर्स मधनं घेतलेले आहेत. तर झिंकचे लक्षण अजून मी ऑब्झर्व केलेले नाहीत. पण झिंक सुद्धा आपल्या जमिनींमध्ये डेफिशियंट आहे. आता ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे, आता आपल्याला एक आयडिया झाली की आपल्या जमिनींमध्ये काय कमी आणि काय जास्त आहे. तरी सुद्धा बऱ्याचदा आपण सॉइल हेल्थ कार्ड मिशन अंडर शेतकऱ्यांना माती परीक्षण अहवाल देत असतो, पण तो नेमका वाचावा कसा तोच आपल्याला माहित राहत नाही. ज्यावेळेस आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टरांना पुन्हा आपण विचारतो की हे सकाळी, दुपारी, संध्याकाळी किती वाजता घ्यायचं, दुधासोबत घ्यायचं की पाण्यासोबत घ्यायचं की न पाणी पिता घ्यायचं. तसंच माती परीक्षण अहवाल इतक्या मोठ्या प्रमाणावर जर दिला जातो आहे, तर त्याचा वापर झाला नाही तर मी म्हणतो एखादी आजार झाला हे कळलं, पण त्याला नेमकं त्याने कशा पद्धतीने मॅनेज करायला हवं हे जर त्याला सांगितलं नाही, त्या निदानाचा काहीच उपयोग नाही. या ठिकाणी हे जे सॉइल हेल्थ कार्ड एक जनरेट केलेलं आहे, आता बऱ्याच शेतकऱ्यांसाठी ही कदाचित नवीन गोष्ट असेल की हे जनरेट केलेलं सॉइल हेल्थ कार्ड मी तुम्हाला एक सांगेल की गोवा राज्यासाठी एक अतिशय वेगळा उपक्रम आमच्या संस्थेने डिपार्टमेंट ऑफ ऍग्रीकल्चर आणि NBSS LUP ने केला आहे की ऑनलाईन सॉइल हेल्थ कार्ड जनरेट होऊ शकतं. पण त्याआधी ते कसं येतं त्यापेक्षा ते कसं आपण वाचावं हे मी तुम्हाला सांगतो. उदाहरणार्थ मी काही गोष्टी यामध्ये फीड केल्या होत्या. आता आपण जर एक नंबर बघितला तर आपोआप ज्या आपण सिलेक्शन त्या ऍप मधनं केलेलं आहे, आरंबुल गाव, पेरनेम तालुका आणि कोणता सर्वे नंबर आणि त्याचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड ज्यावेळेस सॅम्पल घेतलं पीएच, EC, ऑर्गॅनिक कार्बन, अवेलेबल नायट्रोजन किती आहे, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दाखवल्या जातात. आता 0.5 या क्षेत्रामध्ये बोरॉनची कमतरता तेवढी नाहीये, पण एकदम बाउंड्री लाईनवर बोरॉन आहे 0.5 पेक्षा जर जास्त असेल तर आपण सफिशियंट म्हणतो, त्यापेक्षा कमी असेल तर आपण डेफिशियंट म्हणत असतो. आणि ऑर्गॅनिक मॅन्युअर हा पार्ट पहिला, हा भाग दुसरा, ज्याच्यामध्ये सॉइल टेस्ट व्हॅल्यूज आणि ते नेमके कसे आहेत, पीएच त्याची कॅटेगरी काय आहे, वेगवेगळे पॅरामीटर ते कमी आहेत जास्त आहेत ते दुसऱ्या भागात दिले जातात. तिसरा भाग हा रेकमेंडेशन्स असतात की जर एखाद्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी गोव्यामध्ये घेतले जाणाऱ्या सगळ्या पिकांची एक लिस्ट आहे, त्याच्यामधनं आपण सिलेक्ट करू शकतो की आपल्याला कोणतं पीक लावायचं आहे. जसं मिरची जर घ्यायची असेल तर ह्या अहवालानुसार मिरची पिकासाठी
ह्या पद्धतीचे रेकमेंडेशन्स त्या पर्टिक्युलर सर्वे नंबर साठी येत असतात. त्याच सोबत जर एखाद्या शेतकऱ्याला ऑर्गॅनिक मेन्युअर, शेणखत असेल, कंपोस्ट काही टाकायचं असेल तर त्याबद्दलचे सुद्धा रेकमेंडेशन्स या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता ह्या विविध पिकांसाठी खतांच्या मात्रा आपण कशा काढल्या पाहिजेत? आपल्याला शेतकरी ज्या वेळेस एखादी फळभाज्या लावण्यासाठी प्लॅन करतो त्यावेळेस आपल्याला एक अंदाज माहिती असतो की मी 1000 स्क्वेअर मीटर एवढी मिरची लावणार आहे, मिरसाणे लावणार आहे, तर मी बी किती घेतलं पाहिजे? मग त्याचसाठी आपण हाही विचार करायला पाहिजे की ह्या 1000 स्क्वेअर मीटर हा एक छोटासा एरिया आहे, तरी आपण त्यासाठी किती खत लागतं याची आयडिया, याची कल्पना असणं आपल्याला फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण 2 पोती सम्राट, 2 पोती DAP, काहीतरी युरियाचे 3-4 अशा पद्धतीचा आपला हा अंदाज असतो. तर हा माझ्या वेबिनार मधून किंवा लेक्चर मधून एक मेसेज मी सगळ्यांना विनंती करून सांगू इच्छितो की एक 1 लाईन मेसेज आपण जर घेऊ शकलो की आपल्या पिकासाठी आणि आपल्या एरियासाठी जमिनीच्या अहवालानुसार आपण किती खत टाकलं पाहिजे आणि तेवढं जर आपण टाकलं तर आपल्याला नुकसान नाही, उलट फायदाच होत असतो. आपलं खत जे अवाजवी आपण वापरणार आहोत किंवा जे एखादी न्यूट्रिएंट आपण कमी टाकणार आहोत ते योग्य प्रमाणात आपण कसं टाकलं जाईल हे कॅल्क्युलेट करणं फार महत्वाचं आहे. तर आपण बघूया की विविध पिकांसाठी आपण खतांच्या मात्रा ह्या कशा काढू शकतो. मागच्या वेबिनार मध्ये पण मी सांगितलं होतं, पण यावर आपण फळभाज्या पिकांवर मुख्यतः भर देणार आहोत. तर गोवा या राज्यासाठी एक ऍप्लिकेशन आमच्या संस्थेने तयार केलेलं आहे आणि मीही माझाही त्याचा सहभाग आहे. आमची टीम होती ज्याला मी लीड केलेलं होतं. तर हे ऍप गुगल प्ले स्टोअर वर अवेलेबल आहे. ते कसं डाउनलोड करायचं मी तुम्हाला सांगेलच. पण यामध्ये हे पहिलं असं ऍप आहे जे एखाद्या राज्यासाठी तयार केलं गेलेलं आहे. 2015 मध्ये हे ऍप तयार झालं. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात बऱ्यापैकी फळभाज्या ह्या एरियावर लावल्या जातात. इथं ट्रीज म्हणजे ज्यावेळेस काजू लावायचे आहेत, माड लावायचे आहेत किंवा आंबा लावायचे आहेत, तर आपल्याला या ठिकाणी याची जास्त गरज नाही, फक्त एरियामध्ये. तुम्हाला या ठिकाणी एरिया भरायचा आहे, तो कदाचित 1 हेक्टर असेल, तर अर्धा हेक्टर असेल तर 0.5 हेक्टर. जर 2500 स्क्वेअर 0.25 एवढं तुम्ही भरू शकतात. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला गोव्यात जे काही पिकं घेतले जातात त्या पिकांबद्दलची माहिती मिळते आणि खाली 2 ऑप्शन्स दिलेले आहेत ज्याच्यामध्ये येस ऑर नो तुमच्याकडे सॉइल माती परीक्षण अहवाल आहे की नाही. तुम्ही जर येस केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्हॅल्यू टाकण्यासाठी एक ऑप्शन मिळेल. जर तुमच्याकडे नाहीये तर जे स्टँडर्ड रिकमेंडेशन गोवा राज्यासाठी मिरची पिकासाठी आहेत तर त्याच्यावरच आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही ज्यावेळेस आपण माती परीक्षण अहवालातल्या संख्या नत्र आपल्या जमिनीत किती आहे टाकल्यानंतर आपोआप हे ऍप तुम्हाला सांगत असतं की आपली जमीन डेफिशियंट आहे की सफिशियंट आहे. जर मी काही व्हॅल्यूज यामध्ये टाकल्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की नत्र कमी आहे, स्फुरद सुद्धा कमी आहे, पालाश सुद्धा कमी आहे, झिंक आणि बोरॉन. या ठिकाणी मी मायक्रो न्यूट्रिएंट्स 2च बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. का? कारण की गोवा राज्यामध्ये आपल्याला इतर जे मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत करायची गरज नाही, कारण की आपल्या जमिनी बऱ्यापैकी उपलब्ध आहेत. म्हणून आपण जास्तीत जास्त झिंक आणि बोरॉन यांचा विचार करत आहोत. हे ऑप्शन्स भरल्यानंतर पुढची स्टेप येते. आता बऱ्याचदा एक फ्लॉ आपल्या सॉइल हेल्थ कार्ड मध्ये असतो की जे त्या सॉइल हेल्थ कार्ड मध्ये दिलेली असतात ती बऱ्याचदा मार्केटमध्ये कदाचित अवेलेबल नसतील. शेतकऱ्याला ते खत टाकायचं नसेल किंवा ते कॉम्बिनेशन आजूबाजूला कुठे अवेलेबल नसेल, तर या ठिकाणी शेतकरी स्वतः निवड करू शकतो. जे काही मार्केटमध्ये खत अवेलेबल असतात या 18 ग्रेड्स कॉम्प्लेक्स फर्टिलायझरचे पूर्ण भारत देशामध्ये अवेलेबल असतात. तर त्याचे नाव वेगळं असू शकतं, सम्राट नाव असू शकतं, पण ते DAP असणार किंवा 1846 असणार, 16-16 असणार, 20-20-0 असणार. तर जे खत आपल्याला लागतं ते आपण घ्यायला पाहिजे. एक गोष्ट मला शेतकरी बांधवांना सांगावीशी वाटते की कॉम्प्लेक्स फर्टिलायझर आपण जमिनीत टाकले याचा अर्थ असा होत नाही की आपण त्यांना एक बॅलन्स न्यूट्रिशन दिलं. जर तुम्ही 16-16-16
हे खत टाकलं तर याचा अर्थ असं होत नाही की तुम्हाला इतर मूलद्रव्य अन्नद्रव्य टाकायची गरज नाही. आता ज्या वेळेस आपण 16-16-16 हे खत टाकत असतो त्यावेळेस आपण सगळ्या NPK अन्नद्रव्यांची मात्रा एका proportion मध्ये टाकतो. कदाचित स्फुरद हा पूर्ण दिला जाईल पण त्याचबरोबर नत्र हा कमी दिला जातो, पालाश हा कमी दिला जातो. मग त्यासाठी एक ऑप्शन या ऍप मध्ये आम्ही प्रोव्हाइड केलंय की नत्रयुक्त खते आणि पोटॅशिक फर्टिलायझर्स जे कॉम्प्लेक्स फर्टिलायझर दिल्यानंतर उरतात तर आपण याच्यातनं ते देऊ शकतो. म्हणजेच बऱ्याचदा आपण ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे बघत असतो की कॉम्प्लेन हॉर्लिक्स ते दाखवतात की बरेचसे आपण अन्न खातो पण न्यूट्रिशन आपलं होत नाही. मग एक त्याला सप्लिमेंट करण्यासाठी काहीतरी आपल्याला गरज असतात. त्याच ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की कॉम्प्लेक्स खत दिल्यानंतर आपण उरलेले जे नत्र किंवा पोटॅशियम पालाश आहे तो आपण युरिया किंवा इतर नत्रयुक्त खते आणि पालाशयुक्त खते त्या ठिकाणी आपल्याला ते एक ऑप्शन अवेलेबल आहे. त्यानंतर झिंक आणि बोरॉन याचे जे काही फर्टिलायझर मार्केटमध्ये असतील त्यापैकी या ठिकाणी सगळे उपलब्ध आहेत. यांचं सिलेक्शन आपण केल्यानंतर आपल्याला एक खतांची मात्रा या ठिकाणी दिसते ज्यामध्ये डायअमोनियम फॉस्फेट कदाचित जे आपण निवड केलेली आहे त्यापैकी त्यांच्या मात्रा या ठिकाणी दिलेल्या आहेत. DAP आपल्याला साधारणतः 163 त्या ठिकाणी आपण एक अंदाज बांधू शकतो. आता बऱ्याचदा शेतकऱ्याला जर खर्च 1 हेक्टर जमीन असेल आणि तो 163 किलो त्याला खत घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये 163 किलो तुम्ही घेऊ शकणार नाही. त्यामुळे 3 बॅग जर आपण घेतल्या 150 किलोच्या तर आपलं काम होतं. तर तसा एक अंदाज आपण बांधू शकतो. त्याच पद्धतीने युरिया जर आपल्याला घ्यायचा आहे तर साधारणतः 5 बॅग युरिया आपल्याला लागणार आहे आणि MOP साधारणतः 2 बॅग जरी आपण घेतल्या ज्यापैकी 1.5 बॅग आपण वापरू शकतो. झिंक सल्फेट 11 आणि बोरॅक्स 10 किलो. तर अशा पद्धतीने आपण एका हेक्टर क्षेत्रफळासाठी दिलेल्या अहवालानुसार नेमकं किती वापरायला हवं ते आपण निवडू शकतो. मी आवर्जून इथे सांगू इच्छितो की झिंक आणि बोरॉन महत्वाचं, झिंक सुद्धा तितकाच महत्वाचा. तर शेतकऱ्यांनी काही नाही तरी बोरॅक्स आणि झिंक इतर न्यूट्रिएंट्स मायक्रोन्यूट्रिएंट्स गरजच नाही पण यांचा वापर आपल्या अन्नद्रव्य व्यवस्थापनात त्यांनी करायलाच हवा. नाहीतर आपलं फुलांची गळती होणे, फळांची गळती होणे, फळांची साईज ही फार छोटी राहणे, त्यांची क्वालिटी चांगली न होणे या पद्धतीचे आपण सगळं काही टाकतो पण हे कमी प्रमाणात लागणारे अन्नद्रव्य मायक्रोन्यूट्रिएंट ज्याला आपण म्हणतो ते जर आपण टाकले नाही तर येणाऱ्या फळांची ही जी क्वालिटी असते किंवा उत्पन्न असतं ते कमी होऊ शकतं. या ठिकाणी आपल्याला किती मात्रात खत टाकायचं ते माहित झालं पण आता दुसऱ्या बाजूला आपण किती खत हे केव्हा टाकायला हवं ते तितकंच महत्वाचं आहे. याचा अर्थ असं नाही की ह्या 3 बॅग DAP 5 बॅग युरिया आपण ज्यावेळेस ट्रान्सप्लांटिंग करतो त्याच वेळेस टाकायला हव्या, अजिबात नाही. आपण जसं दिवसातनं 3दा जेवण करतो त्याच पद्धतीने पिकांना सुद्धा योग्य त्यावेळी खत टाकणे महत्वाचं आहे. आता आपण ज्या या ऍप मध्ये आम्ही एक सुविधा दिलेली आहे की जेवढा तुमचा डोस आहे त्यापैकी 1/3 नत्र आणि पूर्ण फॉस्फेट आणि पालाश हा तुम्ही ट्रान्सप्लांटिंग किंवा बेसल डोस म्हणून देऊ शकतात. पण त्याच्या उरलेला 1/3 10 ते 15 दिवसानंतर आणि साधारणतः 1/3 फ्लॉवरिंग फ्रुटिंगच्या आसपास तुम्ही देऊ शकतात. आता ही जी माहिती आहे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं फार महत्वाचं आहे आणि आजकाल आपण बऱ्यापैकी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स हे वापरत असतो. आपण आजकाल व्हर्च्युअल मीटिंग वगैरे करत असतो. त्यामुळे आपल्या फोनद्वारे WhatsApp, Facebook, मेसेजिंग टूल्स आणि असे इतर बरेचसे टूल्स हे शेअरिंग ऍप्स अवेलेबल असतात. तर या ऍप मध्ये तुम्ही या ठिकाणी जर बघाल तर एक शेअरिंग ऑप्शन दिलेला आहे. ते शेअर केल्यानंतर आपले जे काही रिझल्ट्स आहेत या ठिकाणी आपल्याला दिसतंय. मिक्स अँड अप्लाय फॉलोइंग फर्टिलायझर्स फॉर 1 हेक्टर चिली फील्ड. आपल्याला करायचं आहे ते या ठिकाणी आपण ज्या व्यक्तीला ते पाहिजे आहे त्याला आपण मेसेज करू शकतो. आता या ठिकाणी बऱ्याचदा काही शेतकरी असतील ज्यांना स्मार्टफोन वापरता येत नसेल मग त्यांनी आपल्या घरात जो कोणी कदाचित स्मार्टफोन वापरता येऊ शकतं त्यांना आपण सांगून या गोष्टी करू शकतो. ZAOs आहेत, AO आहेत किंवा आमच्या लॅबोरेटरी स्टाफ आहेत त्यांच्या थ्रू ज्यांना आपल्याला ते रिकमेंडेशन पोहोचवतात फार सहजरित्या आपण पोहोचवू शकतो. याला तुम्ही गुगल प्ले स्टोअर वरून फर्टिलायझर कॅल्क्युलेटर गोवा हे टाईप करून डाउनलोड करू शकतात, इन्स्टॉल. मला सांगताना अत्यंत आनंद होतो की याला ऑलमोस्ट
10 ते 15 हजारापेक्षा जास्त इन्स्टॉल्स आणि युजर्स आहेत. इव्हन कर्नाटका जो किनारपट्टी भाग आहे महाराष्ट्राचा त्यामध्येही बरेचसे युजर्स हे वापरत आहेत. त्या व्यतिरिक्त इथं मी जास्त वेळ नाही घेणार. सॉइल हेल्थ कार्ड ऍप हे एक वेगळं ऍप आहे ज्या ठिकाणी तुम्हाला समजा तुमच्याकडे सॉइल हेल्थ कार्ड नाही आहे तर ह्या ऍप थ्रू तुम्ही तुमचं सॉइल हेल्थ कार्ड हे जनरेट करू शकता. याला LRIS लँड सॉइल हेल्थ कार्ड ऍप आपण म्हणतो. हे जर तुम्ही डाउनलोड केलं तर सॉइल हेल्थ कार्ड या ठिकाणी तुम्ही बघू शकता. गुगल प्ले स्टोअर मध्ये तुम्ही सॉइल हेल्थ कार्ड टाईप केल्यानंतर हा असा लोगो येईल. त्याला डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि या ठिकाणी वेगवेगळ्या ड्रॉप डाऊन मेनू मधनं तुम्ही सिलेक्शन करा. गोवा, नॉर्थ गोवा, तिसवाडी आणि सर्वे नंबर ते क्लिक केल्यानंतर ज्या सर्वे नंबरवर तुम्ही क्लिक केलंय तिथं तुम्ही डायरेक्शन तुम्हाला दाखवणार आणि खाली व्ह्यू सॉइल हेल्थ म्हणून एक ऑप्शन येणार. तर सॉइल हेल्थ तुमचं कार्ड त्या ठिकाणी जनरेट होईल आणि ते तुम्ही एक इमेज म्हणून सेव्ह करू शकतात किंवा PDF म्हणून देखील सेव्ह करू शकतात. सॉइल हेल्थ असेसमेंट नंतर तुम्हाला जर एखादी पीक या ठिकाणी कोकोनटचं मी एक्झाम्पल दिले पण या ठिकाणी तुम्ही बघू शकता चिली, ब्रिंजल हे कोणतेही तुम्ही पिकाचं सिलेक्शन करू शकतात जेणेकरून तुमचं जे येणारं सॉइल हेल्थ कार्ड आहे त्याच्यामध्ये चिली किंवा वांगे, मिरची यांचे रिकमेंडेशन्स तुम्हाला भेटतील. आता फक्त खतांबद्दल बोलल्यानंतर आपल्याला काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत ज्या गोवन मातीमध्ये आपण द्यायला पाहिजे. एक अंदाजे शेतकऱ्याने 10 ते 20 टन प्रति हेक्टर एवढं शेणखत किंवा कंपोस्ट हे जमिनीत टाकायला हवं. फक्त रासायनिक खते टाकून झालं तर आपलं काम झालं असं नाही. जर रासायनिक खतांचा अतिशय चांगला वापर करायचा असेल तर आपल्याला शेणखत किंवा कंपोस्ट टाकणं ही तितकंच महत्वाचं आहे. तर अंदाजे आता हा थंब रूल वगैरे असा काही नाहीये. बऱ्याचदा शेतकऱ्याकडे तेवढा पैसा नसेल शेणखत घेण्यासाठी किंवा तेवढं शेणखत अवेलेबल नसेल तर 10 ते 20 टन एका हेक्टरला आपण शेणखत किंवा कंपोस्ट हे टाकू शकतो. आम्ही आमच्या संस्थेने एक इन्फॉर्मेशन जनरेट केलेली आहे की वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळे डोस जे लागत असतात ते सगळे डोस आम्ही या ठिकाणी जमून ठेवलेले आहेत. याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण की हे टेक्निकल पार्ट आहे आणि ऍप मध्ये आपण एकदम सुटसुटीत पद्धतीने हे येत असतं. पण आपल्याला असं समजून चालणार नाही की प्रत्येक पिकाला सारखेच मूलद्रव्य लागत असतात. आता जर तुम्ही या ठिकाणी वांगे या पिकाचं उदाहरण घेतलं तर साधारणतः त्याचा डोस साठी किंवा किनारपट्टीसाठी 150, 100 आणि 60 नत्र स्फुरद पालाश एवढा आहे. पण तुम्ही जर भेंडी बघितला तर त्या ठिकाणी 150, 100 आणि पालाशची रिक्वायरमेंट भेंडी या पिकाला जास्त असते. त्यामुळे आपल्याला हे टाकणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी बोरॅक्स 2 किलो एक इन जनरल रिकमेंडेशन मायक्रोन्यूट्रिएंट्स आहे. तर या ठिकाणी साधारणतः आपल्याला 10 किलोच्या आसपास बोरॅक्सचा डोस किंवा 10 ते 25 किलो झिंक सल्फेटचा डोस येत असतो. त्याच पद्धतीने मिरचीसाठी आता व्हेजिटेबल काउपी हा बऱ्याच ठिकाणी गोव्यामध्ये घेतलं जात असतं. तर काउपीमध्ये आपल्याला नत्रयुक्त खतांची मात्रा जास्त देणे गरजेचे नाही. त्यामुळे आपण फक्त 25 किलो एका हेक्टरसाठी आणि स्फुरद आणि पालाश हे अति जास्त प्रमाणात हे लागत असतात 75 ते 60. तर ही मात्रा पिकांनुसारही बदलत असते. त्याच पद्धतीने ही बिटर गोड यामध्ये लागणाऱ्या मात्रा कॅबेज, कोबी, पत्ता कोबी यांच्यामध्ये किती किती मात्रा लागत असतात ते या ठिकाणी दिलेलं आहे. टोमॅटो मध्ये ज्या पद्धतीने मी काही सिम्पटम्स दाखवले कॅल्शियम तर या ठिकाणी कॅल्शियम युक्त खते मार्केटमध्ये अवेलेबल असतात पण ते त्या प्रमाणात आपण टाकू शकत नाही. त्यामुळे मी या ठिकाणी रिकमेंडेशन्स केले पण येणाऱ्या स्लाइड मध्ये त्याची आपण आता बऱ्याचदा काय होतं की शेतकरी समजा भाजी पाला लावला किंवा ते कल्टिवेशन आपण केलं पण काही दिवसांनंतर आपल्याला समजलं की आपल्या जमिनीत झिंक या अन्नद्रव्याची कमतरता आहे. पण त्यावेळेस आपल्याकडे हे ऑप्शन नसतं की आपण रिवाइंड बटन दाबणार आणि त्यावेळेस आपण 10-20 किलो झिंक सल्फेट टाकणार आणि त्यानंतर आपण पुन्हा पीक घेणार. तर त्यावेळेस शेतकरी साधारणतः 0.5% म्हणजे 5 ग्रॅम प्रति लिटर एवढं झिंक युक्त वॉटर सोल्युबल खत घेऊन त्याचा फवारा करू शकतात. त्याच्यामुळे
त्यामुळे एक टेम्पररी रिलीफ किंवा चालू पुरता त्या डेफिशियन्सी करेक्ट होतील आणि होणारा जो जास्तीचा लॉस आहे तो कमी आपल्याला करता येऊ शकतो. त्याच पद्धतीने बोरॉनची मात्रा साधारणतः 8 ते 10 किलोग्रॅम आपल्याला मार्केटमध्ये 1 किलोग्रॅमचं पॅकेट ग्रॅन्युलर फर्टिलायझर मिळत असतं किंवा साधारणतः 3 किलोग्रॅमचंही पॅकेट काही वेळेस मिळत असतं. तर 10 पाकिट आपण एका हेक्टरसाठी करू शकतो. जर 1000 स्क्वेअर मीटर आपली जमीन आहे तर आपण 1 किलो बोरॅक्स किंवा बोरॉनयुक्त खत टाकायला हवं. आणि आपण ते जर करू शकलो नाही आणि फवारणीच्या अगोदर 15 दिवस अगोदर आपण साधारणतः 0.2 ते 0.5% म्हणजेच 2 ग्रॅम ते 5 ग्रॅम एका लिटर मध्ये एवढं बोरॉन सोल्युबल बोरॉन जे ग्रॅन्युलर बोरॉन आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होत नाही, मिश्रित होत नाही, म्हणून आपल्याला सोल्युबल बोरॉन वापरायला पाहिजे. तर त्याचा फवारा जरी केला तर आपल्याला एक जे होणारं नुकसान आहे ते कमी करता येऊ शकतं. आणि बऱ्याचदा जरी तुम्ही बोरॉन किंवा बोरॉन युक्त खते मातीमध्ये टाकलेले आहेत लागवडीपूर्वी किंवा लागवड करत असताना, तरीही या बोरॉन युक्त खतांचा जर फवारा आपण केला तर येणारं उत्पन्न किंवा येणाऱ्या उत्पन्नाची क्वालिटी, फळांची क्वालिटी ही अतिशय चांगली असते. त्यामुळे याचं रेकमेंडेशन 0.2 ते 0.5% फवारा हा फार उपयुक्त आहे भाजीपाला पिकांमध्ये. सुरुवातीलाच आपण बघितलं की आपल्या जमिनींचा सामू किंवा पीएच हा 5 5.5 असतो. तर आपल्याला साधारणतः जे काही लाइमिंग आहे किंवा डोलोमाइट आहे ही आम्लता न्यूट्रलाइज करण्यासाठी लागत असते. पण रेकमेंडेशन्स आपलं 5.30 हा पीएच आहे. तर प्रत्येक जमिनीचा वेगळा असतो. काही जमिनी अजून जास्त आम्लीय असतात, काही कमी आम्लीय असतात. तर पूर्ण डोस लाईमचा किंवा डोलोमाइटचा टाकणं हे अपेक्षित नसतं आणि त्याची कॉस्टही भरपूर जास्त असते. 8,000 रुपये टन असतो आणि 2 ते 4 टनची किंमत तुम्ही बघू शकता. त्यामुळे आपल्या जमिनीचा पीएच किंवा लाइमिंग रिक्वायरमेंटची प्रोसेस आहे. त्यानुसार आपण 2 ते 4 टन प्रति हेक्टर जर आपण टाकलं तर त्यामुळे इतर मूलद्रव्य सुद्धा योग्य प्रमाणात हे अवेलेबल होतात. आणि जसं टोमॅटोमध्ये कॅल्शियमची डेफिशियन्सी आपल्याला दिसत होती ती कमी होऊ शकते. आमच्या संस्थेने एक प्लांट ग्रोथ प्रोमोटिंग रायझो बॅक्टेरिया शोधलेले आहेत ज्याचं नाव गोवा बायोवन अशा पद्धतीने दिलेलं आहे. त्यामध्ये आहे बॅसिलस मिथॅलोट्रॉपिकस. तर हे एक असं फॉर्म्युलेशन आहे की मिरची वगैरे या पिकांमध्ये जर एखादी शेतकरी इंटरेस्टेड असेल तर त्याचं एका झाडाला मिरचीच्या पिकाला 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम प्रति झाड किंवा नर्सरीमध्ये ज्यावेळेस आपण मिरची या पिकाची नर्सरी लावतो किंवा वांग्याची नर्सरी लावतो तर 50 ग्रॅम एका स्क्वेअर मीटरला जर आपण टाकलं तर झाडांची वाढ ही अतिशय चांगली होत असते. आणि त्याच सोबत मिरची वगैरे यांच्यामध्ये जे दुसरे रोग वगैरे होत असतात, बॅक्टेरियल विल्ट हा फार मोठ्या प्रमाणावर गोव्यामध्ये अचानक झाडं सुकायला लागतात आणि पाण्यासोबत तो ऑर्गॅनिझम जात असल्यामुळे पूर्ण आपली जेवढी झाडं आहेत तेवढं उत्पन्न जात असतं. तर त्यासाठी आपण अशा बायोफर्टिलायझरचा वापर करू शकतो. त्याचसोबत फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत त्यांचे रिकमेंडेशन्स आहेत तर मी तेही ऍडवाइस करेल की शेतकरी त्यांचाही वापर करू शकतात. हिरवळीची खतं ऑफकोर्स बऱ्याच ठिकाणी गोव्यामध्ये साऱ्याची खतं देखील वापरतात. बेंचा सेसबनिया यांचाही वापर आपण करू शकतो. शेवटी एक याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल कारण की एक 45 मिनिटाच्या वेबिनार मध्ये या सगळ्या गोष्टी सांगणं तेवढं सोपं नाही. त्यामुळे आमच्या संस्थेने गोवा ऍग्री ई पोर्टल म्हणून तयार केलेला आहे. त्यांच्या लिंक या वेबसाईटमध्ये या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतील आणि यावरती सगळ्या पद्धतीचं नॉलेज ऍग्रिकल्चर गोवामध्ये जे आहे त्याच्याबद्दल आहे. पण खाली व्हेजिटेबल बद्दल स्पेशली तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल तर खालच्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता ज्यामध्ये ही वेबसाईट आहे आणि मिरची, रिच गोड, स्नेक गोड याबद्दलची एक इत्थंभूत माहिती ज्याच्यामध्ये कल्टिवेशन मिळू शकतो. आणि यानंतरही तुमचे काही जर प्रश्न असतील आणि काही संपर्क साधायचा असेल तर हे माझा फोन नंबर आणि ईमेल आयडी आहे ज्यावरती तुम्ही मला संपर्क साधू शकता. थँक्यू व्हेरी मच. गोपाल सर Q&A मध्ये क्वेश्चन्स आहेत आपण ते घेऊया. ओके. यामध्ये एक प्रश्न आहे, झाडावर मोठी लाल मुंगे खूप आहे, कृपया उपाय सांगा. ओके.
लाल मुंग्या म्हणजे रेड अँड्स की नेमकं शेतकऱ्यांना काय सांगायचं आहे मला माहित नाही की लाल मुंग्या खूप आहे ऍक्च्युली रेड अँड्स ह्या एका पद्धतीने जर बघायला गेलं तर हे एक बायोलॉजिकल कंट्रोल असतं पण याचा एक दुसरा जो साईड इफेक्ट आहे की आपल्याला हार्वेस्टिंग करता येत नाही त्या पिकांची व्यवस्थित पण याच्यावर अजूनपर्यंत तरी एखादी लाल मुंग्यांसाठी उपाय वगैरे आहे असं माझ्या ध्यानात नाही टोमॅटो ह्या पिकांमध्ये आणि प्रथमेश याने विचारलेलं आहे ओके विलास म्हणून आहेत अनम्यूट करू शकता विलास तुम्ही बोलू शकता माईकचं बटन आहे तिथे माईकच्या बटनावर क्लिक करून तुम्ही बोलू शकता विलास सर नाही बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज येत नाहीये मी म्हणजे टोमॅटो या पिकांमध्ये इन्सेक्टिसाइड तर आपण ऍडव्होकेट करणार नाही लाल मुंग्यांसाठी पण शेतकरी काही ब्रह्मास्त्र वगैरे अशा पद्धतीचे काही ऑर्गॅनिक प्रिपरेशन्स आहेत ज्यामध्ये मिरची किंवा अद्रक आणि लसूण यांचा जर आपण एक अर्क तयार केला आणि त्याला स्प्रे केला तर लाल मुंग्या आटोक्यात यायला पाहिजे अदरवाईज त्यांचा हार्म असं काही नाही पण ते फिजिकली हार्वेस्टिंग वगैरे मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतात ही आंब्या ह्या पिकांमध्ये सुद्धा एक मुख्य अडचण आहे ओके क्वेश्चन्स झालेले आहेत सर अजून एक आलेला आहे ओमकार म्हणून एक मिनिट मिरची या पिकामध्ये नर्सरी तयार करण्यासाठी योग्य महिना हा कोणता आता साधारणतः गोव्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर योग्य महिना साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर सेकंड फोर्टनाईट नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या ऑक्टोबर ज्यावेळेस पाऊस बऱ्यापैकी कमी होत असतो त्यावेळेस जर आपण शेवटी लावायला सुरुवात केली तर शेतकऱ्यांना फायदा होईल यामध्ये मी ऍडव्होकेट करेल गोव्यामध्ये भरपूर नर्सरीमध्ये बहुतेक शेतकरी बॅक्टेरियल विल्ट मॅनेजमेंटसाठी काळजी घेत नाही किंवा त्यांना कदाचित ती कल्पना नसेल त्यामुळे ट्रायकोडर्मा किंवा गोवा बायो 2 हे जे फॉर्म्युलेशन्स आहेत ट्रायकोडर्मा त्यांना जर नर्सरीमध्ये आपण अप्लिकेशन केलं आपण इन फील्ड मॅनेजमेंट पेक्षा नर्सरी पासून जर केलं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो विलास यांनी अनम्यूट केलेले आहे सर प्रश्न विचारा तुमचा विलास सर प्रश्न विचारा हॅलो हा बोला मॅडम आम्ही महाराष्ट्रातून आहे तर आपल्याकडं तेजापूर नावाची मिरची येते तर ह्या वर्षी त्याच्यावर भुरी आणि व्हायरसचा अटॅक भरपूर प्रमाणावर होता सर त्याच्यावर काही उपाय भुरी आणि काय सांगितलं तुम्ही व्हायरस सर आपण चुरडा मुडा बोकड्या म्हणतो तो रोग व्हायरस बरोबर हे बघ याबद्दल मला जास्त सांगता येणार पण यावर्षी नाही मागच्या वर्षी गोव्यामध्ये पण बऱ्यापैकी या पिकाचा लॉस झाला की लीफ कर्ल व्हायरस आपण त्याला देखील म्हणत असतो त्यामुळे बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं सगळं नुकसान याचं झालेलं आहे याचं मिरचीचं नाव कोणतं सांगितलं तुम्ही तेजापूर सर तेजापूर ना इफ यू डोंट माइंड याचं उत्तर मी आता नाही देऊ शकत पण तुम्हाला जर तुम्ही माझा कॉन्टॅक्ट नंबर घेतला असेल तर मी उद्या तुम्ही जर कॉन्टॅक्ट केला तर मी आमच्या एंटोमॉलॉजिस्टशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला याचं सांगतो ओके किंवा एखादी पॅथॉलॉजिस्ट नंबर किंवा मी शेअर करू शकेल तुमच्यासोबत सर मला सांगा मी आता सध्या आजच्या कंडिशनल बटाटे लावते महाराष्ट्रात औरंगाबाद मध्ये माझ्याकडं बेन आहे सर तयार मी बेन दाखवतो वाटलं तर कशा पद्धतीने करावं लागेल व्हिडिओ नाही दिसत आहे नाही सर व्हिडिओ दिसणार नाही त्यांचा फक्त नाही ना मॅडम तर बेन सर आपल्याकडे बेन वगैरे व्यवस्थित तयार झाले आता तर मला उद्या लागवड करायची त्याची तर त्याच्यासाठी काय करावं लागेल तुमची जमीन कशी आहे काळी आहे की तुम्ही सांगते सर आपला आमचा औरंगाबाद जिल्ह्यात शक्यतो खडका आणि मुरमाड जमीन आहे बरं
त्यासाठी मी आपले तुम्हाला कांदा सांगा. लागवडीत जशी जमीन आहे सर त्या प्रकारची जमीन आहे. बरं बरं हा, हा. सगळ्यात महत्वाचं तुम्ही या पिकासाठी सुद्धा वेल एरेटेड किंवा ड्रेन असलेली जमीन चांगली असते, त्यामुळे तुम्ही जसं म्हणता त्यामध्ये बऱ्यापैकी उत्पन्न जाऊ शकतं. तुम्हाला शेणखत तुम्ही टाकतायत? आजच्या पोझिशनला नाही सर, कारण पाऊस चालू आहे सध्या तर. बरं, पाऊस बऱ्यापैकी चालू आहे त्यामुळे एक शेणखत जर तुम्ही टाकलं असतं तर फार बरं झालं असतं. पण पोटॅटो या पिकासाठी पोटॅशियम हे जे न्यूट्रिएंट आहे याची फार गरज असते. तर म्युरेट ऑफ पोटॅश याच्यावरही तुम्ही बऱ्यापैकी लक्ष दिलं पाहिजे आणि युरिया जे नत्रयुक्त खते आहेत हे सुद्धा टाकायला. आपल्याकडे पोटॅशियम पाणी दिल्यानंतर किंवा जमिनी जेव्हा ओल्या असतात त्यावेळेस पोटॅशियम रिलीज होतो. पण तुम्ही जसं सांगतायत की मुरमाडयुक्त खत आहे आणि बटाटा ह्या पिकासाठी त्याच्यामध्ये स्टार्च असतो, कार्बोहायड्रेट्स असतात. तर पोटॅशयुक्त खतांची मात्रा ही अधिक प्रमाणात तुम्ही टाकायला हवी. आणि इकडे बऱ्यापैकी गोव्यामध्ये आम्ही बटाटा कल्टिवेशन होत नाही, त्यामुळे त्याची लागवड एकदम शास्त्रयुक्त पद्धतीने कशी करता येईल याच्याबद्दल मला थोडं सांगता येणार नाही. ओके, क्वेश्चन आन्सर मधला आपण एक क्वेश्चन घेऊया. हॅलो. हा, प्रश्न आहे ब्रोकोलाईटचे पीक नर्सरीमध्ये रेज करता येईल का? याचंही उत्तर मला या पॉइंट ऑफ टाइमला सांगणं कठीण होईल, कारण की मी त्याच पिकाबद्दल जास्त सांगू शकतो ज्यांचा कदाचित गोव्यामध्ये बऱ्यापैकी जास्त एरिया आहे. ओके, ठीक आहे सर. प्रश्न संपलेले आहेत. रायकर सर किंवा जांभळे सर बोलणार आहात? हॅलो. हा, जांभळे सर आहेत ना? हो आहेत, जांभळे सर आहेत. थोडं बोलायचं होतं. बोला बोला. हॅलो. फक्त जांभळे सर व्हिडिओ माझी चालू करता येईल? हो हो. हा. हा. तो साधारण शेतामध्येच आहे वाटतं. बोला बोला. नेटवर्क इश्यू आलाय आय थिंक त्यांना. तर तुम्ही समराइज करा. हा. जांभळे मला वाटतं म्यूट करून टाकला हे. नाही सर, त्यांना नेटवर्क प्रॉब्लेम आलेला दिसतोय. अच्छा अच्छा. हा. डॉक्टर गोपाल महाजननी सोप्या आणि सरळ भाषेत आपल्याला जी माहिती दिली, मला वाटतं शेतकऱ्यांना त्याचा भरपूर फायदा होईल. आणि अशी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम किसान नेटनी जे करून दाखवलं आज, त्याला तोड नाही आहे. आम्ही खरोखरच तुमचे आभारी आहोत. उद्यनश्री प्रकाश कुलकर्णी साहेब, तुमच्यामुळे हे सगळं घडून आलेलं आहे. आणि डॉक्टर गोपाल महाजन यांनी मुद्दाम वेळ काढून एकदम सोप्या आणि सरळरित्या ज्या तऱ्हेने आम्हाला मार्गदर्शन केलं, मला वाटतं वी आर रिअली ग्रेटफुल टू यू सर. अँड आय एम शुअर आमचे शेतकरी बंधू याचा लाभ घेतील. श्रीरंग आता ऑन झालेले असतील तर त्यांना पण एक दोन शब्द सांगायचे आहेत, ते सांगू द्या. श्रीरंग म्यूट आहे तुम्ही म्यूट आहात. म्यूट आहे तुम्ही, अनम्यूट करा. श्रीरंग अनम्यूट कर. येस. हा बोला. जांभळे सर बोलू शकता तुम्ही? बोला बोला. नाही, पुन्हा नेटवर्क इश्यू आलेला आहे त्यांना.
सर नेटवर्क प्रॉब्लेम आहे तिथे. आपण कंट्रोल करूया. नमस्कार हो. सर. हो. आपण जी माहिती दिली ती फक्त शेतकऱ्यापुरती नाही तर बाकीचे जे होतकरू आहेत हा सर मी एक रेफरन्स तुम्हाला जांभळे सर आवाज खूप कट होत आहे तुमचा. सांगत होतो. जांभळे सर तर तर ते- नाही, जांभळे सरांना घेऊ नका कारण डिस्टर्बन्स आहे. लेट मागेश क्लोज द वेबिनार. ओके रायकर सर कंटिन्यू करू शकतो. So Dr. Mahajan, we are really grateful to you and your time. Really, you have done great work. You have come down to the level of the farmers and given them the information. We are really thankful for your presentation. I'm sure this 45 minutes is not sufficient for entire proceedings, but nevertheless, it has really given what is required. आणि आताच मी म्हटल्याप्रमाणे ते फक्त शेतकरी आणि आमचे विद्यार्थी यांनाच नाही तर जे लोक ज्यांना आवड आहे, शेतीची आवड आहे, फळभाज्या बागायत करण्याची आवड आहे, त्यांना सुद्धा ही माहिती उपयुक्त होईल आणि त्यामुळे हे मार्गदर्शन जे आहे हे खरंच लाभदायक होऊन जाणार आहे. तर त्याबद्दल मी तुमचे खरोखरच आभारी आहे. उदयनश्री प्रकाश कुलकर्णी, तुमचं तर आभार कसं मानावं हे मला कळत नाही, पण खरोखर वी आर रिअली ग्रेटफुल टू यू ऑल्सो. आणि प्राची, यू हॅव हँडल्ड इट व्हेरी व्हेरी वेल. देशपांडे साहेब, तुमच्या आणि किसान नेटचे आम्ही आभारी आहोत आणि अशी तुमची कृपाछाया, छत्रछाया आमच्यावर राहू दे आणि आम्ही असेच वेबिनार करून शेतकऱ्यापर्यंत आम्ही पोचू. आणि हे सांगून माझे 2 शब्द संपवतो. सगळ्यांना नमस्कार आणि धन्यवाद. नमस्ते. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच.